राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। नगर परिषद तुमसर निवडणूक, भारतीय जनता पक्षातर्फे भव्य शक्ती प्रदर्शन। आज दिनांक 17 नोव्हेंबरला शेवटच्या दिवशी भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात नगराध्यक्ष व नगर परिषद सदस्य पदाकरिता नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता भारतीय जनता पक्षातर्फे शक्ती प्रदर्शन करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली। सदूर मिरवणुकीचे पक्ष कार्यालय इथून नगर भ्रमण करीत नगर परिषद कार्यालय तुमसर येथे समापन करण्यात आले। त्यानंतर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप पडोळे व नगर परिषद सदस्य पदाचे उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले। या मिरवणुकीत माजी मंत्री व आमदार परिणय फुके, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुदे, माजी खासदार सुनील मेंढे, माजी नगराध्यक्ष व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप पडोळे तसेच सर्व प्रभागातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठा जनसमुदाय उपस्थित होता। आज शेवटची तारीख होती। आज भाजपचे आपले अधिकृत उमेदवार आणि सदस्यांचे आपण अर्ज दाखल केले, पण सध्या तुमसरच्या राजकीय परिस्थिती बघितली तर थोडे तिसऱ्या आघाडीने पण मोर्चा ताणलेला आहे आणि राष्ट्रवादीमध्ये थोडेसे हल्लेले चित्र दिसत आहे। यावरून काय समीकरण बांधता तुम्ही? ज्या प्रकारात तुमसरमध्ये निवडणुकीत रंगत आलेली आहे आणि त्रिकोणी नाही, चौकोनी नाही तर षष्टगुणी लढत आहे, पण मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो की या तुमसर नगर परिषदवर आमचे नेते प्रदीप भाऊ पडोळे हेच नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील आणि आचारसंहितेच्या शेवटच्या दिवशी हे कार्यालय त्यांनी उद्घाटन केलं आणि हे कार्यालय आतुरतेने प्रदीप भाऊची वाट बघताय हे आपल्याला ठामपणे सांगतो। भाऊ, काही असंतुष्ट आपले कार्यकर्ता मंडळी दुसऱ्या गटामध्ये गेल्याचे चित्र दिसून येत आहे, त्याबद्दल काय सांगणार? लवकरात लवकर त्या लोकांची भेट घेऊन त्यांना समजवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि मी खात्रीने सांगतो ते भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते आहेत आणि ते सच्चे कार्यकर्ते असतील तर 100% 4 दिवसानंतर नाराजी दूर करून परत पक्षाचं काम ताकदीने करतील। अमृतलाल चेरडे, विदर्भ प्रतिनिधी, तुमसर। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।